जनतेचं मनापासून आभार मानतो। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र या राज्यामध्ये विकासाचं राजकारण, विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेनं त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला। जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला, विमानसेवा असेल, नेहरी पाईपलाईन असेल, IT पार्क असेल, हे सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे। हे शहरानं त्यांच्या पाठीशी उभं राहिलं म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो। त्यासोबत आमच्या शहराच्या अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर असतील, त्यासोबत आमचे शहरमधले आमदार देवेंद्र कोटेचे असतील, आमचे उत्तरचे आमदार असतील सन्माननीय मालक असतील, अक्कलकोटचे आमदार आमचे सचिन दादा असतील, या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आला पाहिजे अशा पद्धतीने काम केलं आणि आम्हाला आनंद याचा आहे। पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला आहे। स्वतःचा भारतीय जनता पक्षाचा महापौर पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर बसेल आणि या शहरानं दाखवून दिलेलं आहे इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं कमळाचं राजकारण चालतं, इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं पक्षाचं राजकारण चालतं। हे भारतीय जनता पक्षाला जनतेनं अरे मुसंडी काही नाही आहे, सगळा साफ झाला आहे। आता 4 ठिकाणी आपण बघितलं MIMच्या 4 ठिकाणावर निवडून आलेलं आहे, हे अपेक्षितच होतं, याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही। पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या जे उमेदवार होते किंवा नेते होते त्यांची कीव येते की MIM सारखा पक्ष विरोधी पक्षाला म्हणून पुढे आला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचं पाणी पण झालेलं आहे। हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे। या निमित्तानं मी सांगेन एकदा आजचा दिवस आहे विजय सावरकर, आजचा दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा, आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा आणि आपण या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी खूप दिवस आपल्याला ज्या अपेक्षा आहेत विकासाच्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या होत आहेत। अनेक 100 बसेस असतील, ह्या सगळ्या कामांना जी सोलापूरकरांची होती आहे पूर्ण, त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक कौल दिलेला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन 75 भारतीय जनता पार्टीने, मला वाटतं आतापर्यंत हाती आलेल्या निकालात 78चा टप्पा पूर्ण झालेला आहे। आणखीनही काही जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे। या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ता, विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो। हे तुम्हा सर्वांचं यश आहे। तुमचा जो विषय आहे आता कुणाला संधी मिळू शकते? भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी, विशेषतः मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार गोरे साहेब हे त्याबाबतचा निर्णय घेतला।